हॅलो गाईज. तर माहिती आहे 3 महिन्यानंतर ब्लॉग टाकतोय. 3 महिन्याची गॅप आहे. अरे पण काय झालंय, मी अमरावतीवरून पुण्याला आलो आहे. जॉब आहे, जॉबची बिझीनेस आहे, त्यामुळे वेळ नाही मिळत. तर आणि काही असा मेन गोष्ट म्हणजे की असं एक्साइटिंग कॉन्टेंट पण नव्हता टाकायला, म्हणून काही जमलंच नाही. तर आज 3 महिन्यानंतर काहीतरी आहे इंटरेस्टिंग टाकण्यासारखं आहे. आज आपण जाणार आहोत गेमर्स कनेक्टला, बाणेरला. तिथे श्रीमान लेजंड यांच्या ऑर्गनायझेशनमधले मेंबर्स येत आहेत. डेव्हिड रेस गेमिंग, चार्ली बीज, नोबिता गेमिंग. भरपूर आहे, मज्जा येणार आहे आज. तर आज जाऊया आपण तिकडे, बघूया काय कसं होतं आहे, आणि मग मज्जा येईल तुम्हाला पण आणि मला तर मज्जा येणारच आहे आज. तर बघूया काय होतं आहे आणि तुम्हाला दिसेल. चला. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे इथे. पाऊस खूप सुरू होता रस्त्याने, पण जमलं काहीतरी. कसं तरी आलो. रेनकोट होताच आपल्याकडे, गाडी होती, बहिणीला घेऊन आलो पद्धतशीर. बघूया आता, मस्त जाऊया आतमध्ये, मग बघूया आतमध्ये काय होतं. मित्रांनो, आज आपण खरंच भेटलोय सगळ्यांना, आपल्या मित्रांना. आपण ज्यांना यूट्यूबवर बघायचं ते सगळे आपल्याला आज भेटले तिथे. डेव्हिल दादा, तन्वी दिदी, चार्ली दादा, आज सगळे भेटलेत. कुठे नोबिता दादा, कुठे मागे राहिला हो का मित्रांनो? यार आज खरंच मज्जा येते इथे. तर बघूया आज पुढे काय काय होतं. आज तुमच्या गेमिंग इव्हेंट्स आहेत का? नोबिता पण आहे ना. नोबिता दादा एकदा हाय. हॅलो, कशी हाय? मजेदार. गिरगर्दन घाट को जानते हो? गिरगर्दन घाट को जानते हो क्या? नहीं नहीं, अरे घाट बोलेगा तो इसका घाट बाद में बता दे. Yeah. आला तो आला. नाद 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 नाद. तर डेव्हिल दादा, मला सांग, तू जेव्हापासून इन्फेमस माफिया जॉईन केलं, बूट कॅम्पवर आलास, तेव्हापासून तुला कसं वाटतं? भरपूर
मस्त वाटतंय. पहिले कारण सोलो लाईफ होती, हा. एकटा गेमिंग रूममधून स्ट्रीम करायचो. स्ट्रीम करा, मोबाईलवर टाइमपास करा, व्हिडिओज बघत बसा, झोपा, परत उठलं की स्ट्रीम करा. बोरिंग लाईफ होती, एकटाच फक्त बसायचं. आता इथे सगळेजण आहेत, जोडीला आम्ही मजा मस्ती करतो, गप्पा मारतो, नवीन नवीन क्रिएटिव्हिटीसाठी विचार करतो आणि टाकू आम्हाला मजबूत सपोर्ट करते फूड एकदम बनून. तर मजा येते आणि सपोर्ट भारी भेटतोय लोकांचा, श्रीमान फॅमिलीचा. Right. मस्त वाटतं एकदम आणि असाच सपोर्ट कंटिन्यू राहू दे, 100% वाढत राहू दे. 100% सगळ्यांना सेम म्हणजे सपोर्ट भेटला पाहिजे. राईट राईट येस मोठी करू आपण फेमस माफिया. चलेगा ना. काकू ते तू सांग मला, मॅनेज करताना या सगळ्यांना तुला कसं वाटतं? नाही, मला फार छान वाटतंय. आधी मला फार असं वाटलं होतं की आतापर्यंत फक्त श्रीमानला मॅनेज करत होते, सगळ्यांना मॅनेज करत होते. पण खूप कोऑर्डिनेटिव्ह कोऑपरेटिव्ह सगळं आहे, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही. सगळं व्यवस्थित कोऑर्डिनेट करतात आणि we are all good. जेव्हापासनं इन्फेमस माफिया जॉईन केली, जेव्हापासनं बुल कॅम्पमध्ये राहायला गेला, तेव्हापासनं काय काय डिफरन्स वाटला? भरभराटी, नुसती भरभराटी, नुसता पैसा. अंदर की बात है, किसी को पता नहीं. बहुत अच्छा लगता है और एक इन्वायरमेंट है जहाँ पे हम लोग सब लोग एक साथ रहते हैं, झगड़े करते हैं, Right. हंसते खेलते हैं, बहुत मज़ा आता है, बहुत फन है bro. उसमें जो मज़ा है ना, बैचलर्स लाइफ इज्जत है, बेस्ट. तर नोबिता भाऊ, तुम्ही मला सांगा, जेव्हापासून तुम्ही बुट कॅम्पमध्ये गेला आहे, त्या जेव्हापासून तुम्ही ऑर्ग जॉईन केली, इन्फेमस माफिया जॉईन केली आहे, तेव्हापासून तुमच्या याच्यात डिफरन्स काय वाटतं लाईफस्टाईलमध्ये आणि तुम्हाला कसं वाटतं म्हणत? बघा भाऊ, जेव्हापासून आयएममध्ये गेलोय, माझं लय मजा येते तिकडे. आणि वन साईड दुसरी 8 जोड स्टीम करते, तर 8 जोड म्हणजे नुसती स्टीमच करतोय दिवस रात्र, 12 तास 13 तास. आणि एवढी पॉझिटिव्हिटी येते ना बुट कॅम्पमध्ये. आणि मेन म्हणजे श्रीमान भाऊ आहेत, तर काही टेन्शन घ्यायचा विषयच विषयच नाही. नाही. हां, तर काही टेन्शन नाही. आणि मी तर खूप मजा करते, लय रिलॅक्स लाईफ आहे आणि खूप मस्त वाटते. आणि असा दिवस माझ्या नशिबात आला, मी माझ्यासाठी खूप म्हणजे मी भाग्यवानच स्वतःला समजेल. काही शब्द मस्ती तरी नाही करणार. खरंच श्रीमान दादासोबत एकीने जो जॉईन होतो, जो एकीने अटॅच होतो, आपली अटॅचमेंट आहे त्या भाऊसोबत एकीने. आपण नाही राहत पण एवढं दुरून पण बघतो तरी असं वाटतं की तो आपल्या बाजूलाच राहतो. 100% लाख रुपये की बात काही आहे भाई. तेच ना. आणि तुझ्या एकीने आता इन्फेमस माफियावर व्हिडिओज पण असतात, ते कुकिंग वगैरेचा व्हिडिओ टाकला होता मध्यंतरी, तो पण भारी होता, एक नंबर वाटला. थँक्यू. मस्त मजा आली. बाकी आपल्या भावाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सध्या वन साईड बांधिलकीचा विषय. नाद खुळा. फेमस माफिया के दो धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की Yes, with the help of the utility part. I mean, it's just destruction of it. It definitely is. मज्जा खूप येते इथे, एकदम भारी वाटतंय. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की या लोकांना आपण कधी भेटू शकतो. ठीक आहे, श्रीमान दादा नाही भेटला या वर्षात, कधी ना कधी भेट होईलच. मीटअप आहेच या वर्षात असं म्हटलं आहे तो, पण भारी आहे सगळं. मित्रांनो, इकडे सगळे गेम खेळत आहेत, सगळ्यांनी लाईन लावलेली आहे गेम खेळायसाठी. पण एकीने मला तसा एकीने एवढा फारसा काही इंटरेस्ट नाही गेमिंगमध्ये. आपल्याला आपले लोक भेटले, मला गेम बघण्यात इंटरेस्ट आहे, गेम खेळण्यापेक्षा. आणि आपले लोक गेम खेळताना बघण्यात जो मजा आहे ना, तो कशातच नाही भावानी. म्हणून सगळे भारी भारी एकीने इथं गेम खेळत आहेत मस्तपैकी.
तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आकाश भाऊ उर्फ श्रीमानचं एका. तर कसं वाटतंय आज इकडे येऊन? मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम आलोय, बघायचं होतं एक्सपिरियन्स कसं होतं, काय असतं, कुठल्या गोष्टी काय असतात. नशिबाने सगळ्यांना भेटतं पण आलेले. आपले पोरं पण भेटले, तू भेटला, पोर भेटले, दादा तिकडे भेटला, आहेत पोरं आहेत, बरेच आहेत, जे सगळ्यांना भेटलं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या भावाला असं सपोर्ट करत राहा. थँक्यू. How was the match? Expected. Even Washington play and they recently won this by qualifier, so these guys are upcomers. Even they मित्रांनो इथे भरपूर गेम्स आहेत. चला आपण बघूया इथं कोणते कोणते गेम्स खेळायला मिळत आहेत. तर बघा इथे ऑक्युलस ट्विस्टचा व्हीआरचा गेम आहे. इथे आपण व्हीआरचा गेम घेऊ शकतो. आय थिंक ते चार्जिंग संपले म्हणून ते चार्जिंगला लावलं आहे. बघूया समोर जाऊन. ड्रायव्हिंग सिम्युलेटरचा गेम आहे. इथे ड्रायव्हिंग सिम्युलेटरचा गेम घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला स्टेअरिंग वगैरे मिळेल. त्याच्यानंतर गेम घेऊ शकता. सगळे गेम खेळतात इथे. पुढे जाऊया आणि बघूया आता आणखी काय काय आहे इथे खेळायला. इथे व्हॅलोरंटचा ॲरेना आहे. इथे सगळे व्हॅलोरंट्स खेळत आहेत, म्हणजे कंटेस्टंट्स आहेत सगळे व्हॅलोरंट खेळत आहेत लॅन गेमिंगमध्ये. इथे ही मेन कॉम्पिटिशन होती आहे. सगळे जे गेमर्स आहेत, यूट्यूबर्स आहेत, ते गेमिंगचे स्ट्रीम्स करतात यूट्यूबवर, ते इथे व्हॅलोरंटचा गेम खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी ही जो जिंकणार त्याला ट्रॉफी मिळणार. बाकी मग इकडे यांनी सगळ्यांनी आपापले स्टॉल्स लावलेले आहेत. डेल टेक्नॉलॉजी इंटेलचा स्टॉल लागलेला आहे इथे. त्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत भरपूर प्रकारचे. आणि की त्यानंतर इकडे थोडं पुढे आल्यावर इंटेलचा परत एक स्टॉल लागतोय. अर्थात जो आहे तो गेमिंग एरिना आहे. इंटेलने स्पॉन्सर केलेला आहे. बॅटल स्टेशन आहे इथे. इथे बसून सगळे गेम्स वगैरे खेळू शकतात. तर मित्रांनो आत्ता आपल्यासोबत आलेले आहेत अनुभव दादा. तर आपल्या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण काय माहिती बांधेल की फॅमिली एकाने पुढे जात नाही. फक्त बांधेल की नाव येतं सगळे येतात. पुढे जायचं भावना. आणि खूप बरं वाटलं यांना भेटून. खूप सारी पब्लिक आलेली आहे आणि तर दादा इन्फेमस माफियामध्ये येऊन तुला कसं वाटतंय सांग मला. त्याच्यासोबत जॉईन होऊन आपल्या श्रीमंतासोबत जॉईन होऊन कसं वाटतंय तुला? बोलू शकतो ना माझ्या आयुष्यातला चांगला दिवस आहे. ते बोलतो मी यादगार दिवस आहे आणि असं वाटतं इथून जाऊन ना आपल्या सगळ्या पब्लिक बरोबर एकच राहावं. म्हणजे ते गेम करतात ब्लॉग आज श्रीमान दादा आला असता तर कसं वाटलं असतं? नाकाबंदी झाले असते. चलो. तसं मला वाटतं आता इथे थांबून काही अर्थ नाही. आपण निघूयात आणि इथे जास्त गर्दी करण्यात पण काही अर्थ नाही. सगळे आपण सगळ्यांना भेटून झालेलं आहे. आपलं आजचं जे टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण निघूया घराच्या रस्त्याने, खाऊया काहीतरी पद्धतशीर आणि मस्त पैकी घरी जाऊया. ओके लेट्स गो. तर मित्रांनो आलो आहे पवेलियन मॉलला आणि बघूया काहीतरी खाऊया. यार मला खूप भूक लागली आहे. बघूया इथं काय मिळतं आहे. काही आवडलं कुठं जायचं आहे तर कुठं दिसलं काही चांगलं तर बघू आणि खाऊ. मग देसी तर मित्रांनो फायनली मॅगडीमध्ये आलो आहे. ऑर्डर दिली आहे, बसलो आहे रिलॅक्समध्ये. आता काहीतरी खातो आणि मग घरी जातो. कसं आहे भूक ही गरजेची आहे. तिथे पण खाल्लं असतं काहीतरी पण तिथे खूप गर्दी होती आणि कसं गरजेच्या ठिकाणी खाण्यात काही अडचणीत मजा नाही. म्हणून इकडे आलो, मस्त बसतो आता, खातो काहीतरी आणि घरी जातो मस्त चिलमध्ये. आज मस्त भारी वाटलं पण आज तिकडे सगळ्यांना भेटून भारी वाटलं. आणि सगळेच आपले बांधेलकी फॅमिलीमधले, श्रीमान फॅमिलीमधले किंवा आपल्या इन्फेमस माफियाला जुडलेले सगळे लोक भेटले आपल्याला. ते खरंच बघून भारी वाटलं. आणि या सगळ्या गोष्टी असं शब्दांमध्ये इकडे डिस्क्राईब करणं खूपच कठीण काम आहे, पण जबरदस्त मजा आली. तर घरी जाऊ, उद्या शेवटची वेट घेऊ
तोपर्यंत मी खातो. तर फायनली मित्रांनो घरी आलो आहे, खाल्लं, बरं वाटलं. घरी आलो, बसलो जरा निवांत. म्हटलं ब्लॉगचा एंड तर करायचा विसरलोच मी, ब्लॉगचा एंड करूया. तर एक थोडक्यात बोलूया आजच्या अनुभवाबद्दल. पूर्ण इव्हेंटच्या इव्हेंट एकदम भारी होता, ऑर्गनाईज एकदम भारी केलेलं होतं. सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या अरेंज केलेल्या. आणि आपली जी श्रीमान फॅमिली होती ती पण भारी एकदम, सगळे आले तिथे प्रॉपर, त्यांनी सगळं केलं. आणि कोणी असं आहे की नाही कोणाला धक्काबुक्की नाही झाली, कुठे ना केऑस झाला, काही झालं. सगळ्यांनी इकडे रूल्सचं प्रॉपर पालन केलं, फॉलो केले रूल्स आणि सगळ्या गोष्टी केल्या. तर आणि शेवटी आपली फॅमिली म्हणजे भारीच, एक नंबर. डेव्हिल रेस झाला, डेव्हिल रेस. त्याच्यानंतर आपलं चार्ली झाला, त्याच्यानंतर नोबिता झाला, तन्वी दिदी झाली, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला अनुभव भाऊ भेटले आपल्याला, श्रीमानचा एक्का भेटला, सगळे भेटल्या. भारी वाटलं, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता. आणि भारी वाटलं सगळ्यांना भेटून. आणि ते रिअली इकडे डाऊन टू अर्थ पर्सन्स आहेत. म्हणजे त्यांची फॅन फॉलोईंग एवढी आहे तरी पण ते कोणाशी म्हणजे इकडे असं ॲटिट्यूड नव्हता, काही नव्हतं. सगळ्यांशी इकडे प्रेमाने बोलत होते आणि म्हणजे आपुलकीने बोलत होते. ते असं वाटत होतं त्यांच्याशी बोलून की खरंच हे आपल्या घराजवळच राहतात, यांना आपण रोज भेटतो. म्हणजे इकडे आपण यांना सोशल मीडियाच्या थ्रू रोज यांच्याशी इंटरॅक्शन होतं आपलं, पण एवढं असं जवळून आज पहिल्यांदा भेटून पण असं काही वाटलं नाही की यांना की मी पहिल्यांदा भेटलो आहे. असं वाटत होतं की यांच्याशी मी रोजच बोलतो. तर एकंदरीत आज मस्त वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं हा व्लॉग तुम्ही सांगा. आणि बाकी तर काही म्हणायचं नाही मला, बस थँक्यू.